श्री गुरुदेव मैत्रिणींनो, मी संगीता दोहा कतारमधून नागपंचमीच्या माझ्या गोड मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्रावणातील पहिला सण म्हटलं तर नागपंचमी, आणि खरंच आपल्या मुंबईमध्ये सण साजरे होतात। खरंच मी परदेशात राहते, पण एक एक सणाला असं मन हे होतं ना, नाराज होतं ना, की काहीच करू शकत नाही। मी ते काहीच करू शकत नाही। नाही चार मैत्रिणी, नाही आजूबाजूवाले, जे काही सेवा करायची ती आपल्या घरातल्या घरातच करायची, कोणीच नाही, ते आजूबाजूलाही कोणी नसतं। आम्ही अशा देशामध्ये राहतो की तिथे हे देवधर्म नाही होत जास्ती। आपले मराठी कुटुंबच करतात, ते पण घरातल्या घरात। म्हणून मी खास करून व्हिडिओ बनवत असते याच्यावरती। पाहू शकता तुम्ही, मला नाग मिळत नाही ते, तर माझ्या मुलीने हा नाग घरी बनवून दिला। कसा बनलाय नाग मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तिला मी सांगितलं मला नागपंचमी आहे, नाग पाहिजे बनवून, तिने लगेच बनवून दिला। ती जॉबला जाते, पण त्यातल्या त्यात वेळ काढून तिने मला हे नाग बनवून दिलाय। खरंच किती सुंदर बनली आहे ना नागांची मूर्ती, मला कमेंटमध्ये कळवा। आणि हे बघा, इथे ना ज्वारीच्या लाह्या तर भेटतच नाही आहेत, म्हणून मी ह्या घरीच बनवल्या मक्याच्या लाह्या। कारण की नागदेवतांना फक्त लाह्यांचा आणि दुधाचाच नैवेद्य खास असतो। मुंबईत असतो तर सगळं रेडीमेड पॅकेट मिळून जातं, खाली उतरलं की सगळा बाजारच भरलेला असतो सणाच्या आदल्या दिवशी, आणि इथे एक एक गोष्ट गोळा करावी लागते। ही बघा, काल बेलाची पानं आणलेली, त्याच्यावरच नागदेवतांना बसवलंय। ती पण बेलाची पानं अशी मिळाली होती बघा मला, पाहू शकता तुम्ही। मग आज त्याच्यावरच नागदेवतांना बसवले, कारण की इथे पाऊस पाणी नाही आहे, त्याच्यामुळे हिरवळ नाही, आणि त्याच्यामुळे हे सगळं काही लवकर नाही मिळत आहे। आणि मुंबईत खाली उतरलं की सगळं भेटून जातं, आगारड्याची पानं वगैरे सगळं सगळं भेटून जातं। खूप खुश असते मी। श्रावण म्हटलं की माझा आवडीचा सण आहे, म्हणजे प्रत्येक दिवस हा सणासारखाच जातो माझा। चला तर सुरुवात करूया मग पूजेला। ही बघा, अशी झाली माझी पूजा, पाहू शकता तुम्ही। पूजा मांडणी झाली माझी, लाह्यांचा नैवेद्य दाखवला, दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला, आणि पोथी वाचून घेतली, म्हणजे नागाची कथा वाचली। नागपंचमीची शेतकऱ्याची कथा आहे, ती कथा वाचा। आणि प्रत्येक सणाला ना महत्त्व आहे आपल्या इथे, आणि प्रत्येक सणाची एक कथा आहे, ती कथा वाचत चला। तुमच्याकडे पुस्तक नसेल तर गुगलवरती सर्च मारा, गुगलवरती मिळून जाते कथा। कहाणी संग्रह म्हणून एक पुस्तक येतं, तेच आणून ठेवायचं, माझ्याकडे तेच असतं, पण इथे नाही आहे, बाहेरगावी। मग मी गुगलवरतीच सर्च मारून प्रत्येक सोमवारची, शिवामुठीची, नागपंचमीची, प्रत्येक याची एक कथा वाचून घेते। पूजा झाली आणि मी कथा वाचून घेतली, आणि त्याचबरोबर माझ्याकडनं जेवढे होतील तेवढे मी नियम पाळते नागपंचमीचे। मी सकाळपासून तवा ठेवत नाही, केस विंचरत नाही घरामध्ये, की पूजा करताना केस वगैरे येऊ नयेत म्हणून, आणि भाज्याही चिरत नाही। हा, सकाळची पूजा झाल्यानंतर मी संध्याकाळचा स्वयंपाक करते तसा व्यवस्थित, पण सकाळी फक्त डाळ भात वगैरे असंच काहीतरी मोजकं बनवते, पण मी भाज्या वगैरे चिरत नाही। मी अजूनही ते नियम पाळते बघा। प्रत्येकाची इच्छा असते, कारण की धकाधकीचं जीवन आहे, सकाळी महिलांचे टिफिन असतात, त्याच्यामुळे हे सगळं काही पाळायला जमत नाही। पण ज्या घरगुती गृहिणी आहेत त्यांनी पाळावं, माझ्या मते तरी, की काहीतरी नियम असतात ते लावून दिलेले आहेत आपल्या जुने वाडवडिलांनी। माझ्याकडनं होतील तेवढे मी पाळायचा प्रयत्न करते बघा। पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महिलांनो। आणि खरंच असे सुंदर सुंदर व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन करा। म्हणून मी नेहमी म्हणत असते बघा, की माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असेल वाक्य बघा, की इच्छा तिथे मार्ग। जर इच्छा आपली असेल ना, की मला करायचंच आहे, ही गोष्ट करायची आहे, किंवा मला हे पाहिजेच आहे, तर ती इच्छा आपोआप पूर्ण होते। युनिवर्स आपल्याला द्यायला बसलेला आहे, सद्गुरू द्यायला बसलेले आहेत, आपण मागायचं असतं फक्त। आणि माझी इच्छा होती की नागपंचमी अशा प्रकारे साजरी करायची, ती खरंच झाली बघा ना। की परदेशात हे असं सगळं मिळणं आणि सगळं करणं खूप कठीण आहे हो, म्हणजे जे राहत आहेत त्यांनाच माहिती की ते सगळ्या गोष्टी असं इझिली नाही भेटत।
त्या शोधायला लागतात, त्या मॉलमध्ये फिरावं लागतं, ह्या मॉलमध्ये नसेल तर दुसऱ्या मॉलमध्ये जावं लागतं. आणि माझं कालही तसंच झालं की मला बेलाची पानं हवी होती आणि ही बघा ना बेलाची पानं अशी मिळाली, पण त्यातून मोजून 4 पानं एवढी छान निघाली ना आम्हाला चौघांच्या पूजेला आली, मी मिस्टर जावई आणि मुलीला, की अक्षरशः इच्छा पूर्ण करतो परमेश्वर. जर तुमची मनातून खरंच इच्छा असेल की मला हे करायचं आहे तर खरंच देव द्यायला बसलेला आहे, आपण फक्त मागायचं असतं. तुम्ही कुठेही राहा, कुठल्याही कोपऱ्यात राहा जगाच्या, फक्त इच्छा प्रकट करा, युनिवर्स द्यायला बसले आणि तुम्ही मागा, ती इच्छा पूर्ण होते. माझी इच्छा होती की मला नागपंचमी अशी साजरी करायची यावर्षी, कारण मी दरवर्षी महाराष्ट्रात असते, मुंबईत असते. मुंबई माझं नेहमीच निघतं कारण मी मुंबईची असल्यामुळे, म्हणून माझ्या व्हिडिओत नेहमी कळेल तुम्हाला की मुंबई मुंबई, पण नाही, महाराष्ट्रीयन आहे मी आणि महाराष्ट्राची आहे. पण इच्छा असते ना तर सगळं मिळून जातं. माझं हेच व्हिडिओत सांगण्याचं हेच असतं की बघा ना, आपण इच्छा प्रकट करतो आणि इच्छा पूर्ण होते. ही पूर्ण करणारं कोण? तर युनिवर्स, आपले सद्गुरू माऊली, माझे सद्गुरू आई, माझे नरेंद्र महाराज माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आणि अशा सुंदर पद्धतीने मी नागपंचमी साजरी केली बघा ना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.